लग्नाची बेडी या मालिकेमध्ये पुढील येणाऱ्या भागात आपल्याला असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे की राजश्री खूप आजारी असते आणि ती फक्त सिंधूचाच विचार करत असते. रुक्मिणी हा राघवला बोलवते आणि म्हणते की राघव, मी काय सांगते ते तू ऐक, तू दुसरं लग्न कर. त्यावेळेस राघव म्हणतो की मी तुला किती वेळा सांगितलेले आहे की माझ्यासोबत या विषयावर बोलायचं नाही, आणि मधू आणि माझं लग्न लावून दिलं तरी आम्ही सुखी होणार नाहीत, आणि तू मला असं इमोशनल ब्लॅकमेल करू नको. मी काही तू भुकेली राहिली किंवा काही खाल्लं पिल्लं नाही म्हणून लग्न करणार असं काही नाही. या विषयाच्या बाबतीत तू माझ्याशी कधी बोलायचं नाही. त्यानंतर राजश्री आजारी असते म्हणून रत्नाकर राघवला राजश्रीच्या रूममध्ये घेऊन जातो आणि त्यानंतर राजश्री ही फक्त सिंधू सिंधू करत असते. तेव्हा राघव हा राजश्रीला म्हणतो की आई, मी राघव आहे. तेव्हा राजश्री म्हणते, राघव तू सिंधूला आणलं नाही का? तेव्हा राघव म्हणतो की आई, सिंधू नक्की येईल, तू काळजी करू नको, तू आधी बाबा जे सांगतायत ते ऐक बरं. परंतु राजश्री काहीच ऐकायला तयार नसते. त्यानंतर राघव म्हणतो की आई, मी तुला प्रॉमिस करतो की उद्यापर्यंत मी सिंधूला घरी घेऊन येईल. मग तर झालं, मग तू या गोळ्या घे आणि बाबा जे सांगताय ते ऐकशील ना? त्यावेळेस राजश्री ही राघवचं ऐकते आणि उठून गोळ्या घेऊ लागते. त्यानंतर राघव हा बाहेर निघतो. ऋषभ म्हणतो, काय रे दादा, तू हे काय केलंस? आणि आता तू सिंधू वहिनीला कसं आणणार? ती कृष्णा मागणार तरी आहे का? त्यानंतर राघव म्हणतो की सगळं व्यवस्थित होईल आणि मी आईसाठी काहीही करेन. त्यानंतर राघव हा जाधवला कॉल करतो आणि म्हणतो की मी सांगितलेलं काम पूर्ण झालेलं आहे का? त्यावेळेस जाधव म्हणतात, हो. जाधवने त्या कृष्णाची आणि तिच्या मावशीचे पूर्ण डिटेल्स हे राघवला पाठवलेले असतात. त्यानंतर राघव हा कृष्णाकडे येतो आणि कृष्णाला म्हणतो की मी तुझ्याकडे आलेलो आहे. तेव्हा ती म्हणते, काय पोलीस असून आम्हाला धमकी द्यायला आलास की काय इथं, आणि तुझ्या वर्दीचा गैरफायदा करत आहेस का? म्हणून राजश्री सिंधू पुन्हा दरवाजा बंद करून घेते. त्यानंतर तिची मावशी येते. तिला असं वाटतं की राघव पुन्हा आलेला आहे म्हणून ती तिच्यावर वार करू लागते. तेव्हा तिची मावशी म्हणते, अगं कृष्णा, हे काय करत आहेस, मी आली आहे. त्यानंतर कृष्ण तिला आतमध्ये घेते आणि म्हणते की मला काय वाटलं की तो पोलीसवाला आलास की काय? त्यानंतर ती म्हणते की अगं काहीतरी होणार आहे, मी आज पकडले जाणार होते. तेव्हा कृष्णा म्हणते की तू आता वयोमानानुसार पकडले जाते आहे, त्यामुळे तू हे काम करू नकोस, हे काम फक्त मीच करणार आहे. त्यानंतर ती म्हणते तिची मावशी की आता दरवाजा बंद करून आपण घरामध्ये राहूया. त्यानंतर राघव हा दार बंद करू देत नाही आणि राघव हा कृष्णासोबत बोलू लागतो. तेव्हा कृष्णा म्हणते की काय लावला आहेस, ब्लॅकमेल करत आहेस का? तेव्हा राघव म्हणतो की माझ्याजवळ सगळे पुरावे आहेत, तुम्ही काय या परिसरात उद्योग करतात आणि मी इथल्या लोकांना बोलवतो. तेव्हा ती म्हणते, बोलव, मला काही फरक पडत नाही. तेव्हा राघव म्हणतो, काय फरक पडणार नाही, कारण इथल्या सगळ्या कंप्लेंट आल्या की एवढ्या एरियामध्ये इथले पैसे चोरीला जात आहेत. राघव सगळे पुरावे तयार करतो आणि त्या कृष्णाला दाखवतो. त्यानंतर कृष्णाही राघवबरोबर घरी जाण्यास तयार होते. इकडे ऋषभ हा रुक्मिणीला सांगतो की आता कृष्णाही घरामध्ये येणार आहेत, म्हणून कृष्णाही घरात येते. कृष्णाला बघून घरातील सर्व रत्नपारखी परिवार हा अशी आश्चर्यचकित होतो. त्यानंतर राघव हा कृष्णाला सिंधूचे कपडे दाखवतो आणि म्हणतो की ही ड्रेस घाल आणि आईसमोर ये. तू जर ही कपडे घातले नाही ना आईसमोर तशी झाले तर आई तुला ओळखून घेईल की तू सिंधू नाही आहे. तेव्हा ती म्हणते की मी करणार नाही, मी आहे याच परिस्थितीतील. त्यावेळी राघव तिच्यावर चिडतो. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.